नमस्कार मंडळींनो, सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना जो कोणी व्हिडिओ बघतोय त्यांना माझा या ठिकाणी नमस्कार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आणि प्रिय पालकांनो, या ठिकाणी तुम्हाला मी युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी पंढरपूर म्हणजे अर्थातच एक जबरदस्त क्वालिटीचं पंढरपूर मधलं गुरुकुल आहे, ज्या ठिकाणी कॉम्प्युटरचा अभ्यास आहे, सर्व ज्या ठिकाणी 11वी सायन्स आहे, ज्या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परिपूर्ण असं घडतो। एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण पंढरपूर मधलं, ज्या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन मिळतं। पंढरपूर मध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ज्या ठिकाणी शिकवलं जातं ही आपली अकॅडमी आहे। या ठिकाणी माझ्यासोबत काही विद्यार्थी पण आहेत, पण एक सहज व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो। कशासाठी तर तुमच्यापर्यंत आम्ही सांगितल्याशिवाय चांगली माहिती मिळणार नाही, जेणेकरून आमच्याकडे काय विशेष आहे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। मी जर तुम्हाला सांगितलं तरच तुम्हाला ते माहिती होईल, अन्यथा माहिती होणार नाही। जाहिरात पेपरच्या माध्यमातून असेल किंवा इतर सगळ्या माध्यमातून जाहिरात बरेच लोक करतात, बॅनरबाजी वगैरे करून। तर आपल्याकडे तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या निमित्तानं आज जो आपण हा व्हिडिओ बघतोय यामध्ये आपल्याकडे काय काय सुविधा आहेत ते बघूया। 5वी पासून 12वी पर्यंत मिनी गुरुकुल आहे, म्हणजे या ठिकाणी जेवण, राहायची सोय, अभ्यासाची सोय, कॉम्प्युटरची सर्व कोर्सेसची सोय आणि इतर सर्व सुविधा। अगदी त्यांना स्टेशनरी साहित्य असेल किंवा त्यांना जीवन आवश्यक काही वस्तू लागत असतात अभ्यास करत असताना किंवा डेली रुटीन मध्ये, त्या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी आणि सर्व काही जे आहे ते कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काही इकडे तिकडे कमी जास्त होण्याचं काही अडचण या ठिकाणी नाही। मर्यादित विद्यार्थी संख्या, या ठिकाणी येणारा विद्यार्थी हा त्याच्यामध्ये बदलत असतो। आमच्याकडे नवीन विद्यार्थी आलाय तर याच्यामध्ये बदल झालाय, ज्यांनी आता माझ्याकडे साधारणपणे 1-2 आठवडे झाले येऊन हा विद्यार्थी 11वी जेवढा अभ्यास केलाय तेवढा 2 आठवड्यामध्ये केलाय। खरं आहे खोटं आहे? मी आपलं सांगतोय स्टेटसला ठेवण्यासाठी किंवा असं म्हणून नाही, बदल होतो का नाही? 100% बदल होते, मला सुद्धा माहित आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित आहे। फक्त जर आमच्या सिस्टीम मध्ये बसला, आम्ही एका चॅप्टरवर जेवढे काही एमसीक्यू काढून घेतोय ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काढून घेत नाही, 1000% खरं आहे। खरं आहे का खोटं आहे? 2000 एमसीक्यू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका चॅप्टरवर कुणी तयारी करून घेत नाही। काळ्या दगडावरची पांढरी रेषा लक्षात घ्या। तर हे विद्यार्थ्यांनी काढलेत एमसीक्यू आणि त्याचा परिणाम तुम्हाला त्याचा आउटपुट मिळेल। जरी एखाद्या विद्यार्थ्याला 11वी मध्ये असेल, 10वी मध्ये असेल, काही येत नसेल किंवा त्यांना अभ्यास केला नसेल तर त्याच्यामध्ये 100% बदल करण्याची ताकद इथल्या शिक्षकांमध्ये आणि वैभव गाडगेमध्ये लक्षात घ्या। हे 1000% खरं आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा, मी हे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर माहिती, तुमच्या काय अडचणी असतील, तुमच्या काय शंका असतील तरी सगळी अडचणी वगैरे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार। तुम्ही कमेंट मध्ये सगळ्या गोष्टी टाकू शकता। ओके, तर त्यानंतर काय तुझं काय म्हणणं आहे? किती एमसीक्यू काढले? आपला सेमीकंडक्टर शिकून झालाय 2000 एमसीक्यू लिहून, म्हणजे बऱ्यापैकी सगळेच विद्यार्थी 2000 एमसीक्यू काढतायत। तर तुझं काय म्हणणं आहे स्वप्नील, कसं वाटतंय तुला? किती एमसीक्यू काढले? एमसीक्यू किती काढले तू? एमसीक्यू 1200 काढले। 1200 काढले, राहिलेले पण पूर्ण करणार आहे तू। 2000 आपलं टार्गेट आहे। सबमिशन इथं जेवढा अभ्यास करतो त्याच्या आधी केला आहे? खरं सांगायचं असं काय बाबा मी सांगतो कधीच केला नाही त्यांना अभ्यास, लक्षात घ्या। म्हणजे याच्या आधी थोडाफार केला असेल पण इथं जास्त अभ्यास केला, हे अंतिम सत्य आहे, कटू सत्य म्हणतो आपण त्याला। म्हणून तुम्ही 100% या, जो विद्यार्थी 5वी पासून 12वी मध्ये कुठल्याही इयत्तेमध्ये असू द्या, कुठलाही कॉम्प्युटरचा कोर्स असू द्या, 100% झाल्यानंतर बदल होतो। या जगामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, तुम्हाला फीच्या बाबतीमध्ये कुठं 2.5 लाख फी आहे, कुठं 2 लाख फी आहे, कुठं म्हणजे भयंकर परिस्थिती आहे लक्षात। काय काय ठिकाणी लातूरसारखं, राजस्थानसारख्या ठिकाणी गेला, पुण्यामध्ये गेला, तिथे 1.5 लाख रुपये राहायची खायची फी लक्षात घ्या। इथे एकदम माफक फी मध्ये जेवढं चालवायला आवश्यक आहे तेवढ्या फी मध्ये आपण परिपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय, हे खरं आहे, लक्षात घ्या। प्रत्यक्षपणे भेटा, माझ्या बोलण्यावरून विद्यार्थ्याच्या ऐकण्यावरून तुम्हाला ते लक्षात आलं असेल तर हा युट्यूबचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा तुमच्या कोण रिलेटिव्ह असतात त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल। या ठिकाणी थांबूया। थँक्यू सगळ्यांना, खूप खूप शुभेच्छा उज्ज्वल भविष्यासाठी। म्हणजे तुम्हाला परीक्षेबरोबर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पंढरपूरमध्ये युनिव्हर्सल गुरुकुलला भेट देऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, तुमचं भर झाल्याशिवाय राहणार नाही, हे खरं आहे, लक्षात घ्या। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी थांबूया, उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू।